नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मुलांनो, सराव संच 5.4 मधील आपल्याला पुढचे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये शिकायचे आहेत। त्यामधला प्रश्न तिसरा आहे बेटा। एका पेटीत 15 तिकिटे आहेत, प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे। त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही समसंख्या असणे आणि संख्या 5च्या पटीत असणे या घटनांची संभाव्यता काढा। तर एक पेटी सांगितली, त्या पेटीमध्ये किती तिकीटे सांगितले? 15 तिकीटे। मग याच्या आधारे आपल्याला अगोदर काय करावं होते? त्या घटनेची आपल्याला नमुना अवकाश लिहून घ्यावा लागतो आणि नमुना अवकाश लिहून त्यानंतर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे एनएस लिहायचा आणि त्यानंतर ह्या ज्या दोन घटना सांगितल्या दोन घटनासाठीचा नमुना अवकाश लिहायचा आणि त्या दोन घटनासाठीच्या नमुना अवकाशामधल्या नमुना घटकांची संख्या लिहायची आणि त्यावरून पीए व पीबी चं सूत्र लिहायचं। म्हणजेच पीए व पीबी म्हणजे संभाव्यता काढायची। पहिल्या घटनेची संभाव्यता किती आहे आणि दुसऱ्या घटनेची संभाव्यता किती आहे हे आपल्याला काढायचं आहे। अतिशय सोपा प्रश्न आहे। तर पहिल्यांदा काय करायचं बेटा, याचा नमुना अवकाश लिहायचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। तर मुलांनो, अजूनही आपण या चॅनलवर नवीन असाल तर सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यावं व सबस्क्राइब करून त्याच्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्यावर क्लिक करावं, जेणेकरून मी पाठवलेले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील व आपण या गणित विषयाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकाल। मुलांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित ते इयत्ता 10वी गणित पर्यंतचे सर्व सराव संच व प्रत्येक सराव संचामधील प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे। म्हणून आपणा सर्वांना गणित या विषयाचा चांगला अभ्यास करण्यासाठी आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन कोणताही सराव संच आपण सर्च करण्यासाठी आपणा सर्व मुलांना आपलं चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी विनंती आहे। तर बेटा, यामधला पहिला प्रश्न आहे, समसंख्या असणे ही अट आहे पहिली, याची आपल्याला काय करायची आहे? संभाव्यता काढायची आहे। दुसरं काय? संख्या 5च्या पटीत असणे या घटनेची सुद्धा आपल्याला संभाव्यता काढायची आहे। तर सुरुवातीला आपण नमुना अवकाश लिहूयात। समजा नमुना अवकाश म्हणजे काय असतं बेटा? यस असते, हे आपल्याला माहितच आहे। नमुना अवकाश बरोबर यस म्हणजे सॅम्पल स्पेस, म्हणून यस बरोबर आहे। हे कशामध्ये लिहायचा असतो? महिरपी कंसामध्ये लिहायचा असतो। मग या पेटीमध्ये तिकीट आहेत, मध्ये 15 तिकीट आहेत, प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक अंक आहे। म्हणजेच कोणकोणते अंक लिहायचे बेटा याच्यामध्ये? 1 2 3 4 5 6 डॅश 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 7 म्हणजे डॅश डॅश म्हणजे काय होईल? 7 8 9 10 11 12 13 14 डॅश 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 एकूण 15 पर्यंत शेवटचा अंक 15 वा लिहायचा बेटा। मग अशा प्रकारे हे 15 तिकीट आहेत, म्हणून नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे एकूण तिकीट किती आहेत बेटा? 15 तिकीट सांगितलेलं आहे, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे? 15च आहे। मग यामधला पहिला जो सांगितला, यामधली पहिली आपल्याला काय काढायचे? पहिल्या घटनेची शक्यता काढायची आहे, पहिल्या घटनेची संभाव्यता काढायची आहे। मग पहिली घटना काय आहे? समसंख्या असणे। तिकिटावरची संख्या नाही वाटल्यास तिकिटावरची संख्या समसंख्या असणे। समसंख्या असणे, तिकिटावरची संख्या ही समसंख्या असणे ही जी आपली पहिली घटना सांगितलेली आहे। मग या घटनेला आपण ए नाव देऊयात आणि या ए या घटनेसाठी आपला जो नमुना अवकाश प्राप्त होतो तो आपण या संचामध्ये आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। समसंख्या तुम्हाला सांगितलेल्या आहे बेटा, शिकवलेल्या आहे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये। परत एकदा सांगतो, या ठिकाणी समसंख्या म्हणजे ज्या संख्येचे समान 2 पूर्ण भागामध्ये वाटणी करता येते। समान 2 पूर्ण भाग, समजा 2 पेन आहेत, 2 पेनाची विभागणी 2 समान भागामध्ये करता येते, पूर्ण भागामध्ये करता येते, परंतु एका पेनची विभागणी 2 समान पूर्ण भागामध्ये करता येईल का? नाही। तर अशा प्रकारच्या संख्या नावाचं समसंख्या 2 4 6 8 10 12 14 16 18 20 म्हणजे 2 ने भाग देणाऱ्या सर्व संख्या कशा असतात? समसंख्या असतात। आणि विषम संख्या म्हणजे ज्या संख्येची विभागणी 2 समान पूर्ण भागामध्ये करता येत नाही अशा संख्येला विषम संख्या म्हणतात। म्हणजे 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 अशा प्रकारच्या सर्व संख्या काय आहेत? विषम संख्या आहेत। मग समसंख्या असणे कोणकोणत्या? 15 पर्यंत कोणकोणत्या समसंख्या असतात बेटा? 2 आहे,
4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, 12 आहे आणि 14 आहे. याच्या पुढे आहेत का 15 पर्यंत संख्यापैकी समसंख्या नाही. म्हणून नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फॉर इव्हेंट ए म्हणजेच ए या घटनेसाठीच्या नमुना घटकांची संख्या किती आहे बेटा? 1 2 3 4 5 6 7 आहेत, म्हणजेच 7. आता या घटनेची आपल्याला संभाव्यता काढायची आहे. मग संभाव्यता काढण्यासाठीचं सूत्र काय आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए म्हणजेच प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता म्हणजेच पी ए हे लक्षामध्ये ठेवायचं बेटा. मग पी ए बरोबर सूत्र लिहायचं. पी ए बरोबर आहे एन ए भागिले एन एस. हे अतिशय सोपं सूत्र आहे, प्रत्येकाने लक्षामध्ये ठेवायचं. एन ए भागिले एन एस. पी ए बरोबर एन ए भागिले एन एस. पी ए काय आलं? हे ए म्हणजे या घटना आहे म्हणून ए लिहिलं. इथं जर बी घटना असली तर बी लिहिलं असतं. मग पीबी बरोबर एन बी भागिले एन एस लिहिलं असतं. हे एन एस मात्र कायम असते. फक्त पी बी असेल तर इथं एन बी होते, पी सी असेल तर इथे एन सी होते. म्हणजेच पी सोबत जो इथं अक्षर आहे, जे अक्षर आहे तेच अक्षर आपल्याला एनच्या पुढे लिहायचं असते. मग एन ए किती आहे बेटा? तर एन ए आहे 7 आणि एन एस किती आहे बेटा? तर 15 आहे. 7 ही मूळ संख्या आहे म्हणून याचं संक्षिप्त रूप होत नाही, याचं संक्षिप्त रूप होत नाही, म्हणजेच आपल्या खालच्या संख्येला सुद्धा आपल्याला संक्षिप्त रूप करता येत नाही. म्हणून पी ए बरोबर आहे 7/15. हे पहिलं उत्तर आलेलं आहे आपल्याला. पहिल्या घटनेची संभाव्यता 7/15 आहे. मग आता दुसरी घटना काय सांगितली? संख्या 5च्या पटीत असणे. आता तिकिटावरची संख्या ही 5च्या पटीत असणे याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. मग याच्यासाठी आपल्याला बी घटना लिहूत आपण. बी समजा ही घटना बी आहे. मग बी साठी आपण लिहूयात नमुना अवकाश. संख्या 5च्या पटीत म्हणजे 5 ने ज्या ज्या संख्येला भाग जातो 15 पैकी 15 पर्यंतच्या संख्यांना त्या संख्येला याच्या अतिशय सोपा आहे. कोणकोणत्या संख्यांना भाग जातो? 5 ला जातो. 5 1 5, 5 2 10 आणि 5 3 15. इतर कोणत्या संख्येला जातो बेटा? जात नाही. म्हणून यालाच लिहायचं एन बी, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फॉर इव्हेंट बी. म्हणजेच घटना बी साठी नमुना अवकाश. घटना बी साठी कोणकोणता नमुना अवकाश आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फॉर इव्हेंट बी 1 2 3. किती नमुना अवकाश आहे? त्याच्यामध्ये 3 आहे. 2 3 लिहून टाकलं. मग आपल्याला या घटनेची संभाव्यता काढायची आहे. मग घटनेची संभाव्यता जे इथं सूत्र वापरलं तेच अतिशय सोपं सूत्र परत लिहून टाकायचं. पीबी, पी ए च्या ऐवजी काय झालं? पीबी झालं. पीबी बरोबर आहे एन बी भागिले एन एस. बरोबर आहे. एन बी किती आहे बेटा? 3 आहे आणि एन एस किती आहे बेटा? 15 आहे. 3 आणि 15 या दोन्ही संख्येला 3 न भाग जातो म्हणजेच 3 1 3 आणि 3 5 15 होतात. म्हणून पीबी बरोबर आहे 1/5 हे उत्तर आहे बेटा. 1/5. तर अशा प्रकारे आपण हे दोन्ही प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. अतिशय सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला सर्वांना सुद्धा समजले असतील. तुम्ही सुद्धा सोडवू शकाल. लगेच आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर बेटा दुसरा प्रश्न आहे. याच्यामधला अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 7 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. हे अंक सांगितले 2 3 5 7 9 या अंकांचा म्हणजे एकूण 1 2 3 4 5 अंक आहेत. या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे पुनरावृत्ती न करता. हे समजून घ्या बेटा. पुनरावृत्ती म्हणजे ते अंक पुन्हा पुन्हा लिहिणे. म्हणजे जसं आता 2 ची पुनरावृत्ती केली तर कोणता अंक तयार होतो? 22 होतो. 3 ची पुनरावृत्ती केली तर कोणता अंक तयार होतो? 33 होतो. अशा प्रकारे पुनरावृत्ती करायची नाही. पुनरावृत्ती न करता अंक लिहायचे आणि या अंकापासून आपल्याला कोणता नमुना अवकाश प्राप्त होतो हे आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला लिहायचं. मग सुरुवातीला लिहू बेटा. समजा नमुना अवकाश बरोबर यस. मग नमुना अवकाश बरोबर यस आहे म्हणून यस म्हणजे सॅम्पल स्पेस. यस बरोबर आहे. आता इथं महिरपी कंस लिहायचा आणि महिरपी कंसामध्ये कोणकोणत्या संख्या 2 अंकी तयार होतात हे लिहायचं बेटा. 2 पासूनच्या लिहायच्या अगोदर 2 पासून कोणती संख्या तयार होते? 2 चा वापर करून 23 होते सुरुवातीला. 2 आणि 5 ची जोडी लावली तर 25 होते.
2 आणि 7 ची जोडी लावली तर 27 होते आणि 2 आणि 9 ची जोडी लावली तर 29 होते. आता 3 पासून लिहायचं बेटा. 3 ची समोर जोडी लावण्यापेक्षा 3 च्या मागे 2 आहे, मग 3 ची आणि 2 ची जोडी लावली तर काय होते तयार? 32 होते. 3 ची आणि 5 ची जोडी लावली तर काय होते? 35 होते. 3 आणि 7 ची जोडी लावली तर काय होते? 37 होते. आणि 3 आणि 9 ची जोडी लावली तर काय होते? 39 होते बेटा. आता 5 च्या जोड्या लावायच्या. 5 ची जोडी 2 सोबत 52, म्हणजे प्रत्येक संख्येसोबत जोडी लागेल आणि आपल्याला या ठिकाणी नमुना अवकाश प्राप्त होईल. अशा प्रकारे आपण जोड्या लावायच्या. अशा प्रकारे ती संख्या लिहायची. 5 आणि 2 मिळाले तर 52 होतात. 5 आणि 3 मिळाले तर काय होतात? 53 होतात. 5 आणि 7 मिळाले तर 57 होतात. आणि 5 आणि 9 मिळाले तर किती होतात बेटा? 59 होतात. आता 7 आणि 2 मिळाले तर काय होतात? 72 होतात. 7 आणि 3 मिळाले तर किती होतात? 73 होतात. 7 आणि 5 मिळाले तर 75 होतात. आणि 7 आणि 9 मिळाले तर किती होतात बेटा? 79 होतात. मग आता 9 आणि 2 मिळाले तर किती होतात बेटा? 9 और 2 92, 9 और 3 93, 9 और 5 95, 9 और 7 97. तर अशा प्रकारे एवढा नमुना अवकाश प्राप्त होतो मित्रांनो. मग आता एकूण याच्यामध्ये किती नमुना अवकाश आहेत, किती नमुना घटक आहेत बघा बेटा. नमुना घटकांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 प्राप्त झाले बघा या ठिकाणी. 20 कसे? 2 पासून 1 2 3 4. 2 पासून किती झाले? 4. 3 पासून 1 2 3 4, म्हणजे प्रत्येक संख्येपासून 4 संख्या. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20. असं सुद्धा आपल्याला तुलना करता येते आणि असं सुद्धा आपल्याला याची खात्री करून घेता येते की प्रत्येक संख्येपासून 4 नमुना अवकाश आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाले आहेत का हे बघायचं. आणि जर प्राप्त झाले असतील तर आपलं बरोबर आहे. किंवा चुकून एखाद्या वेळेस एखादा नमुना अवकाश राहून जातो बेटा. त्यामुळे याची खात्री करून घेणं आवश्यक असते. आपले सगळे नमुना अवकाश बरोबर आहेत का हे बघून घ्यायचं. आणि मग याच्यातील नमुना घटकांची एकूण संख्या म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस बरोबर आहे 20 या ठिकाणी लिहून टाकला. मग आता जो पहिली घटना सांगितली ती संख्या विषम असेल. तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगितलं काय सांगितलं बेटा? सम आणि विषम म्हणजे काय? सम म्हणजे ज्या संख्येची विभागणी समान 2 पूर्ण संख्येमध्ये, समान 2 पूर्ण भागामध्ये करता येते त्या संख्येला समसंख्या म्हणतात. म्हणजेच 2 पेनची विभागणी 2 समान भागामध्ये करता येते. परंतु एका पेनची विभागणी 2 समान भागामध्ये करता येते का? 2 समान पूर्ण भागामध्ये करता येते का? नाही. मग त्याला मोडावं लागेल. ते पूर्ण भाग झाला का? नाही. अर्धा भाग झाला, तो अपूर्णांक झाला. 2 समान पूर्ण भागामध्ये करता येईल का? तर नाही. तर अशा प्रकारच्या संख्याला म्हणायचं ज्या समान पूर्ण भागामध्ये विभागणी करता आली तर त्याला म्हणायचं समसंख्या. आणि समान पूर्ण भागामध्ये विभागणी करता येत नसेल तर त्या संख्येला म्हणायचं विषम संख्या. म्हणजे 1 3 5 7 9 11 13 15 17 19 या सगळ्या काय विषम संख्या आहेत. आणि 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 जय पुढे अनंतपर्यंत या सगळ्या समसंख्या. आणि विषम संख्या सुद्धा कशा आहेत? अनंतपर्यंत आहेत. मग विषम संख्या ह्या आपल्याला या 97 पर्यंतच्या या संख्यापैकी कोणकोणत्या विषम संख्या आहेत? म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 असतात त्या संख्या विषम संख्या. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असतात त्या संख्या समसंख्या असतात. मग विषम संख्येमध्ये बघा आता या ठिकाणी ही जी घटना सांगितली या घटनेला आपण ए नाव देऊयात. आणि ए नाव देऊन आपण याच्यामध्ये नमुना अवकाश लिहूयात. 23 विषम आहे. एकक स्थानी 1 3 5 7 9 बघायचा. 25 च्या सुद्धा एकक स्थानी 5 आहे. 27 29 32 सम आहे. 35 37 39 53 52 सम आहे. 53 57 सुद्धा विषम आहे. 59 सुद्धा विषम आहे. 72 सम आहे. एकक स्थानी 2 आहे. 73 विषम आहे. 75 विषम आहे.
79 विषम आहे, 92 सम आहे, 93 विषम आहे, 95 विषम आहे आणि 97 सुद्धा विषम आहे. मग नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फॉर इव्हेंट ए म्हणजे ए या घटनेसाठी नमुना अवकाश किती आहे बेटा? एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे या एकूण 20 संख्यांपैकी 16 संख्या या ए घटनेसाठी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या 16 संख्या भेटतात आपल्याला या नमुना अवकाशामध्ये. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फॉर इव्हेंट ए बरोबर 16. म्हणून आता आपल्या या घटनेची संभाव्यता काढायची बेटा. संभाव्यता पीए बरोबर आहे NA भागिले NS. हे सूत्र आहे, हे सूत्र लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजेच NA म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फॉर इव्हेंट ए. या घटनेसाठी किती नमुना अवकाश किती नमुना घटकांची संख्या आहे ते लिहायचं आणि याला संक्षिप्त रूप दिलं म्हणजे तेच आपलं पीए असते. 16/20. 16 आणि 20 या दोन्ही संख्येला 4 ने भागत होतो. मग 4 ने भागायचं. 4 चोक 16 आणि 4 पंचे 20 म्हणून पीए बरोबर आहे 4/5. ही या घटनेची संभाव्यता आहे. अशा प्रकारे या घटनेचं संक्षिप्त रूप काढायचं असते संभाव्यतेचं. अशा प्रकारे आपण या ठिकाणी संक्षिप्त रूप काढलं आणि हे उत्तर लिहिलं तर पीए बरोबर आहे 4/5 हे उत्तर प्राप्त होते. दुसरी घटना सांगितली ती संख्या 5च्या पटीत असेल. आता ही संख्या 5च्या पटीमध्ये म्हणजे 5च्या पाड्यामध्ये. 5च्या पटीत कोणती संख्या असते? 5ची विभाज्यतेची कसोटी कोणती आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 ही संख्या असेल, 0 किंवा 5 हा अंक असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. मग 5च्या पटीत असणे म्हणजेच 5 ने विभाज्य असणे. मग या घटनेला आपण बी नाव देऊयात. बी बरोबर आहे. आता 5च्या पटीत कोणकोणत्या संख्या आहेत त्याच्यातल्या बघा बेटा. 23 आहे का? एकक स्थानी बघायचं. 0 किंवा 5 असेल तर 5च्या पटीमध्ये. आता या ठिकाणी इथं 0 तर दिलेलंच नाही म्हणजे 5च असला पाहिजे एकक स्थानी. 25 आहे, 25च्या एकक स्थानी 5 आहे. इथून 35च्या एकक स्थानी 5 आहे. तिथून 75च्या एकक स्थानी 5 आहे. तिथून 95च्या एकक स्थानी 5 आहे. म्हणून नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फॉर इव्हेंट बी म्हणजे बी ह्या घटनेसाठी नमुना घटकांची संख्या किती आहे बेटा? 1 2 3 4 आहे. 4. मग आता परत ते सूत्र लिहायचं. म्हणून पीबी या ठिकाणी पीए होतं कारण ए घटना होती, इथं बी घटना आहे म्हणून पीबी. पीबी बरोबर आहे NB भागिले NS बरोबर आहे. NB किती आहे बेटा? 4 आहे आणि NS किती आहे? 20 आहे. मग NS म्हणजेच हे NS 20. मग 4 1 4 आणि 4 पंचे 20 बरोबर आहे 1/5 हे उत्तर येते. म्हणून पीबी बरोबर 1/5. तर अशा प्रकारे हे दोन्ही प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचे आपण उत्तर लिहिलेले आहेत व प्रश्न 3रा व 4था या ठिकाणी सोडवलेला आहे. आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक्स व कमेंट सुद्धा करा. तर पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.